नमस्कार मित्रांनो, एक एक क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे मराठी व्याकरणमध्ये अगोदर आपण भाषा व वर्ण विचार आणि शब्दांच्या जातीमधील नाव आज बघणार आहे आपण सर्वनाम. तर आपला पहिला प्रश्न, खालीपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? तर यामध्ये सर्वनामाचा प्रकार कोणता नाही आहे? भाववाचक नाम, भाववाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, तुम्ही सर्वजण येथेच थांबा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. काय उत्तर होईल? अधोरेखित शब्द आहे तुम्ही, तर उत्तर होईल सर्वनाम. आपण या शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर कोणत्या प्रकारचा आहे? सर्वनाम. कोण ही गर्दी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे कोण, तर उत्तर होईल सामान्य सर्वनाम. पुढील प्रश्न, ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर यातील अधोरेखित शब्द आहे ज्याने. उत्तर होणार आहे संबंधी सर्वनाम. पुढील प्रश्न, आपण स्वतः दोन शब्द बोला अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे आपण, तर उत्तर होईल पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, ह्या माझा वर्गबंधू आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे ह्या, तर उत्तर होईल दर्शक सर्वनाम. पुढील प्रश्न, उद्या कोण येणार आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे कोण, तर उत्तर होईल प्रश्नार्थक सर्वनाम. प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे स्वतः, तर उत्तर होईल आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे स्वतः, तर उत्तर होईल आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे जो, उत्तर होणार आहे संबंधी सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. तर कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक सर्वनामाचा. पुढील प्रश्न, मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहे? तर किती आहे? 19 आहे. 9 आहे. खालीपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. तर प्रश्नार्थक सर्वनाम कोणता आहे? त्यात कोण, कोण काय. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्द असे म्हणतात. तर काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. पुढील प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारक स्वतः सामील झाले होते ह्या वाक्यातील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? तर कोणता प्रकार आहे? आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, कोणी यावे कोणी जावे ह्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोणतं सर्वनाम आहे? सामान्य सर्वनाम. पुढील प्रश्न, सुनील चांगला मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो ह्या वाक्यातील सर्वनाम कोणते? तर कोणते आहे सर्वनाम? तो. ऑप्शन क. पुढील प्रश्न, स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोणतं सर्वनाम होईल? आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर कोणतं उत्तर आहे? कोणता प्रकार आहे सर्वनामाचा? पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, ह्या, ही, हे, तो, ती, ते ही कोणती सर्वनामे आहेत? तर कोणती आहे? ही दर्शक सर्वनामे आहेत. पुढील प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे? तर कोणत्या वाक्यात आले आहे? पहिल्या. काय उत्तर आहे? मी आपण सहलीला जाण्याची तयारी दाखवली. पुढील प्रश्न. तुला काय हवे या वाक्याचे सर्वनाम ओळखा. तर कोणतं सर्वनाम आहे? काय. पुढील प्रश्न. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आहे? तर कोणती सर्वनामे आहे? तो, ह्या, जो ही सर्वनामे लिंगानुसार बदलणारी आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. तर यामधील दर्शक सर्वनाम कोणते आहे ते. पुढील प्रश्न. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. पुढील प्रश्न. येता का आपण शिकारीला वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर याच्यातील सर्वनाम कोणतं होईल? आपण. पुढील प्रश्न. ही चालाक मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोणतं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम. पुढील प्रश्न. जे चकाकते ते सर्व सोने नसते अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगा. तर कोणता? संबंधी सर्वनामाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ज्याने सुरेल गाणे गायले. तर काय उत्तर होईल? त्याने. पर्याय अ. पुढील प्रश्न. अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा. ह्या कच्चा पेरू आहे. अधोरेखित शब्द आहे ह्या. तर उत्तर होईल दर्शक सर्वनाम. पुढील प्रश्न. तो आपणहून माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे आपण. तो उत्तर होईल आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर यामधील आत्मवाचक सर्वनाम कोणते? आपण. पुढील प्रश्न. नामांचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला काय म्हणतात? तर काय म्हणतात त्याला? सर्वनाम असे म्हणतात. जो येईल तो पाहिल या वाक्यातील जो, तो, हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम. पुढील प्रश्न. मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे? तर काय आहे? सर्वनाम आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत? तर कोणती आहेत? जो, जी, जे. पर्याय ब. बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी. तर काय उत्तर होईल? आपण. पुढील प्रश्न. गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. तर अधोरेखित शब्द आहे काय. तर उत्तर होईल सामान्य सर्वनाम. पुढील प्रश्न. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? तर कोणत्या प्रकारचे आहेत? संबंधी व दर्शक सर्वनाम. पर्याय ब. पुढील प्रश्न. पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? तर कोणतं उत्तर बरोबर आहे? पर्याय ब. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. पुढील प्रश्न. लोकांनी आपणहून श्रमदान केले सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोणतं सर्वनाम होईल? आत्मवाचक सर्वनाम. पर्याय ब. उत्तर बरोबर. पुढील प्रश्न. आपण माझ्याकडे कधी येणार अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे आपण. तर उत्तर होईल द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल. अधोरेखित शब्द आहे
जो, तर उत्तर होईल संबंधी सर्वनाम. पुढील प्रश्न, कोणत्या शब्दात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तर कोणत्या शब्दात वापरले आहे? पर्याय ब, आपण आत यावे. मित्रांनो, ऑप्शन खालती वरती आले, काही पावलं नाही. पुढचा प्रश्न, तुला काय हवे ते सांग ह्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर कोणती आहे? अधोरेखित शब्द आहे काय? तो उत्तर होईल सामान्य सर्वनाम. पुढील प्रश्न, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर किती आहे? 6 सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत. पुढील प्रश्न, ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात? तर काय करतात? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. हे उत्तर होईल पर्याय अ. पुढील प्रश्न, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? तर कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. तर उत्तर होईल ती पर्याय ड. पुढील प्रश्न, काय ते एकदाच सांगून टाक ह्या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर या वाक्यातील सर्वनाम कोणतं आहे? काय? पर्याय ब. पुढील प्रश्न, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात? तर किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. पुढील प्रश्न, कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात? पहिलं कोण, दुसरं आहे काय, तिसरं आहे आपण आणि चौथा आहे मी. तर यापैकी हे पर्याय ब, फक्त 1, 2 आणि 3 हे बरोबर आहे. सर्वनामांची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात. कोण, काय, आपण यांची. पुढील प्रश्न, खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेली वाक्य कोणती ते ओळखा. तर यामधील आत्मवाचक सर्वनाम कोणतं आहे? पर्याय ड, प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानलं पाहिजे. पुढील प्रश्न, मी सिंहगड पाहिला ह्या वाक्यात मी काय आहे? तर काय आहे? सर्वनाम आहे. मी हे सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम आहे. तर कोणते आहे? द्वितीय पुरुषी अनेकवचन. पर्याय ब. पुढील प्रश्न, आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता? तर कोणता आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय ड. पुढील प्रश्न, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम आहे. तर कोणते आहे? द्वितीय पुरुषी अनेकवचन. पर्याय ब. पुढील प्रश्न, तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीत एकवचनी रूप कोणते आहे? तर कोणते आहे? तुझला. पुढील प्रश्न, आम्ही उद्या गावी जाऊ ह्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर यामध्ये सर्वनामाचा प्रकार कोणता? पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न, तो या सर्वनामाला ला या विभक्ती प्रत्यय लागून ह्या शब्द तयार होतो. तर कोणता शब्द तयार होतो? त्याला. पर्याय क. पुढील प्रश्न, तो आला की मग मी जाईल ह्या वाक्याचे आलेली सर्वनामे कोणती आहेत? तर कोणती सर्वनामे आहेत? तो आणि मी. पर्याय ब. पुढील प्रश्न, तू या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे अनेकवचनी रूप कोणते? तर कोणते आहे?
तुम्ही आणि एकवचनी रूप. पुढील प्रश्न. मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामाचा गट ओळखा. तर कोणता आहे लिंग आणि वचनाप्रमाणे बदलणारा? पर्याय अ. मी, तू, तो, या, जो. हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा.